ठाकरे सध्या काय बोलतायत, कशाशी काय जुळवतायत, मुळात त्यांना ती चिंता लागलेली आहे की त्यांच्या संघात कोणच खेळाडू आता शिल्लक राहिलेला नाही आहे. सर्व खेळाडू त्यांना सोडून चाललेले आहेत. महत्त्वाचे खेळाडू ऑलरेडी सोडून गेलेले आहेत आणि त्या संघाचे ते कप्तान म्हणून योग्य नाही आहेत हे प्रूव्ह झालेलं आहे. वारसा हक्काने ते कप्तान बनू पाहत होते, परंतु त्या संघाचे नियम, संघाची तत्त्व ते विसरले होते. म्हणून खेळाडूंनी बंड केलं आणि नवीन कॅप्टन निवडला. आणि आता जे उरले सुरलेले जे त्यांचे खेळाडू होते ते सुद्धा आता त्यांना सोडून चाललेले आहेत. त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्य करतात. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तीनच खेळाडू त्या ठिकाणी, मी खेळाडू पण म्हणणार नाही, ते सेवा ज्येष्ठता मी म्हणेल की तीनच लोक त्या ठिकाणी उरणार आहेत. कोपरी ब्रिजवरून टीका केलेली आहे आदित्य ठाकरे की जे तडे कोपरी ब्रिजला गेलेले आहेत अगदी काही मिळतच तसेच तडे जे एसएनसीला देखील असेच तडे गेलेले आहेत त्या गटाला आणि एसएनसीचे खिसे भरले पण रस्त्यावर कॉन्क्रीट भरलं नाही मुंबईमध्ये. मुंबईमध्ये विकासाची कामं सुरू आहेत. सर्वत्र जे सिमेंटचे रस्त्यांची कामं सुरू आहेत. यापूर्वी पावसाळ्यापूर्वी डांबरमधून मिळणारी मलई दुरुस्तीच्या नावावरती कोण घेत होतं, कशाकरता घेत होतं, वर्षानुवर्ष खड्डे भरणे, त्यासाठी टेंडर काढणे, परंतु सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे ती मलई त्यांना दरवर्षी मिळणार नाही आहे. त्यामुळे भ्रमिष्ट झालेले आहेत आणि अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. जर रोड जर सुधरवायचे, रेड जर पक्के करायचे तर थोडाफार नागरिकांना त्रास होणार नाही असं नाही, परंतु मलई थांबलेली आहे पॉटहोल्स भरण्यासाठी जे काही टेंडर काढायची, आणि त्यामुळे अशा पद्धतीची ते वक्तव्य करतायत. आणि कोपरी ब्रिजची तुम्ही काळजी करू नका. कोपरी ब्रिज कशा पद्धतीने झाला आहे, किती चांगला झाला आहे ते आपण पाहताय. तडे म्हणजे काय ब्रिजला नसतील तडे गेले, ऊन आहे, सिमेंटचा रस्ता आहे, डांबर आहे, त्याच्यामुळे काही गोष्टींना थोडंसं काही डांबर बिंबरला काही तडा गेला असेल तो दुरुस्त होईल. असो हजारो लाखो वाहनं त्या रस्त्यावरून जात आहेत. केवळ का रात्री तुम्ही येऊन भेग पाडले ते सुद्धा तपासावं लागेल तुमच्या लोकांनी काहीतरी टीका करण्यासाठी. आणि मुंबईतनं तुम्हाला ठाण्यात टीका करायला यावी लागते. म्हणजे मुंबईत खूप चांगलं काम चालू आहे हे प्रूव्ह होतं आहे. युटीचा यूज अँड थ्रो असा सुद्धा अर्थ होतो ना. युटी म्हणतात उद्धव ठाकरे, यूज अँड थ्रो. हे बघा अरविंद सावंत, आपण झोपडपट्टीमध्ये गुजराती समाजाची लोक राहत नाहीत का? मतदानाच्या आधी का नाही बोललात? मतदान घेताना अहो या गुजराती समाजामध्ये सुद्धा अनेक समाज आहेत. शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब्स आहे, वाल्मिकी समाज असेल, त्याचबरोबर अनेक रुखी समाज आहे, बरेच समाज आहेत की ते गुजराती बोलतात. आणि गुजराती प्रत्येक माणूस हा श्रीमंत नाही आहे. जे झोपडपट्टीमध्ये राहणारा इतर भाषीय समाज हा काही चोर आहे का हो? निवडणुकीच्या आधी तुम्ही तशा पद्धतीने आरोप करायचे, केवळ काहीतरी आरोप करायचे म्हणून आपण आरोप करताय. प्रत्येक गुजराती जो काही समाज आहे हा काही टाटा बिर्ला नाही आहे, उद्योगपती नाही आहे. सर्वसामान्य घरात काम करणारा, घरात राहणारा हा सुद्धा गुजराती समाज आहे. संजय राऊत यांना विचारावं नक्की पत्राचा मॅटर काय आहे. त्याचं उत्तर ते सकाळी जेव्हा आपण जाताना त्यावेळी त्यांना म्हणायचं ना, पत्राचाळ काय प्रकरण आहे ते तर सांगा, त्याचं उत्तर ते देतील.
आणि RSS विचारधारे विरोधात लढतो असं राहुल गांधींचं वक्तव्य आहे. राहुल गांधी त्या दिल्लीमध्ये बसून त्यांच्या सर्व पिढ्या देशावर राज करत होत्या, दिल्लीवर राज करत होत्या. दिल्लीतल्या लोकांनी त्यांना त्यांचं स्थान दाखवलेलं आहे. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत. संसदेमध्ये 10 मिनटंसुद्धा येऊन बसत नाहीत. वर्क अमेंडमेंट बिल असेल, मणिपूर असेल, सभागृहाच्या बाहेर बोंबाबोंब करतात. परंतु त्या विषयावरती एक मिनिटाचं सुद्धा तोंड उघडलं नाही संसदेमध्ये. त्यांना काय अधिकार आहे यापूर्वीचं बोलायला किंवा RSSवर टीका करण्याला, भाजपवर टीका करण्याकरता? तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडताय का? विरोधी पक्ष नेता काँग्रेस म्हणून तुम्ही तुमची भूमिका संसदेत मांडली का? याचं उत्तर पहिलं राहुल गांधी यांनी द्यावं. राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेता आणि काँग्रेसचे जे काय ते कोण आहेत, काँग्रेसची भूमिका संसदेत मांडायला पाहिजे. संसदेत मांडा. फक्त कार्यकर्त्यांना भडकवण्याकरता, कुठल्या समाजाला भडकवण्याकरता अशा पद्धतीचे वक्तव्य करू नका. तुम्ही खासदार आहात, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, तुम्ही तुमची भूमिका संसदेत मांडायला पाहिजे. इथे तोंड पण उघडत नाही. विरोधी पक्ष नेते आहात, तुम्ही 10 मिनटंसुद्धा येऊन सभागृहात बसत नाही. पहिले आपली जबाबदारी सांभाळा आणि त्यानंतर RSSनी काय केलं आणि काय केलं नाही याच्यावरती बोला. उद्या गणेश नाईकचा जनता दरबार आहे, त्यामुळे भाजप देखील या ठिकाणी महाराष्ट्राच्या शोधात आहे. त्यांची संख्याबळ वाढवण्यात आहे. काय लागलं तर शिवसंवाद देखील श्रीकांत शिंदे यांनी येणार आहे. श्रीकांत शिंदे यांची शिवसंवाद जी काही मोहीम आहे ही आता नाही, गेले 2 वर्ष झाली शिवसंवाद मोहीम सुरू आहे. नाईक साहेब जनता दरबार घेत आहेत, त्यांचं स्वागत आहे. महायुतीचं सरकार आहे, लोकांचे प्रश्न सोडवले जात आहेत. त्याच्यामुळे तसं काही नाही आहे. आमचं काही बाबा आमचं ऑब्जेक्शन कशाला असायला पाहिजे? आणि प्रत्येक पक्ष ज्या ठिकाणी लढतो त्या ठिकाणी त्याला वाटतं, ते कार्यकर्त्यांना सांगतोच. आपल्याला आता महानगरपालिका जर जिंकायचे तर ते सांगणार का की आम्हाला विरोधी पक्षनेता बनवायचा आहे? ते सांगणार आम्हाला महापौरच बनवायचा आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते जिवंत ठेवण्याकरता, पक्ष पुढे चालवण्याकरता ते महापौर आमचा होणार असं बोलणार. त्यासाठी आमचं कशाला ऑब्जेक्शन पाहिजे? आम्ही हेच म्हणतोय की जो कोण महापौर होईल तो महायुतीचा महापौर होईल. देखो, केंद्र सरकार ने बहुत अच्छा कदम उठाया है और कौन कौन इसके पीछे थे. 26/11 के जो घटना हुई उसके और कौन कौन पीछे थे उसका भी मालूमात पड़ेगी. कौन कौन इसके हाथ था, किसका हाथ था, कैसा मास्टर प्लान बनाया था, वो सब मालूम पड़ेगा ना. आदित्य ठाकरे ने कल बयान दिया कि जिस तरीके ताऊ राणा को मुंबई लाया जा रहा है, इसको बीच चौराहे पर इसको फांसी देनी चाहिए. लेकिन जो पाकिस्तान और चीन हमारे ज़मीनों पर कब्जा कर रहा, उस पर केंद्र सरकार कब निर्णय लेगी? लेकिन वो राणा को आदित्य ठाकरे ऐसा गोल गोल घुमा के क्यों बोल रहे हैं? इनका मतलब है वो तौर राणा बिना जो कुछ उसका नाम है उसको भारत देश में ला रहा है, तो उसका विरोध है क्या उनका? पहला ये करो, बाद में ये करो, ये क्यों नहीं कर रहा है? ये आदित्य ठाकरे कैसे बात कर रहे हैं? बचपन जैसे बात कर रहा है. वो जो ला रहा है उसका स्वागत करो ना केंद्र सरकार का. आपका विरोध है क्या? ये स्पष्ट रूप से बोलो. पीछे से ऐसे घूम फिर के वो राणा को ला रहा है, इनको उनका अपोज है, ये प्रूव हो रहा है. मुंबई के रस्तों को लेकर जिस तरीके से काम किया जा रहा है उसको लेकर उन्होंने आपत्तिजनक बयान दिया है. उन्होंने कहा कि मुंबई में आने खड्डे पड़े हुए, देखो, जो खड्डा पड़ता था बारिश के टाइम कि ये लोग टेंडर निकलते हर साल कि पॉटहोल भरना, दुरुस्ती करना, और ये टेंडर में जो मलई खाते थे वो मलई बंद हो गई है. अच्छे रोड बनेंगे तो खड्डा नहीं पड़ने वाला. हर साल टेंडर नहीं निकलने का उसका दुख उनको होता है और वो दुख ऐसे स्टेटमेंट से बाहर आता है. राहुल गांधी ने RSS को लेकर जो बयान दिया जिस तरीके से, कैसे देखते हैं उनके बयान को? क्योंकि अनेक मतलब राहुल गांधी खुद की जो रिस्पॉन्सिबिलिटी है वो खुद पहले उन्होंने संभालना चाहिए. वो कांग्रेस के खासदार है, विरोधी पक्ष नेता है. जो उनका कहना है वो संसद में उन्होंने मानना चाहिए, वहाँ बोलना चाहिए. लेकिन संसद में 10 मिनट भी हो विरोधी पक्ष नेता करके वहाँ आते नहीं, कांग्रेस की भूमिका वह व्यक्त नहीं करते. जहाँ उनको बोलना चाहिए वहाँ बोलते नहीं, सिर्फ अपनी बातें मीडिया के सामने बोल रहे, कार्यकर्ता के सामने. अपनी जो जिम्मेदारी है वो कुछ संभाल नहीं सकते. पहले
उन्होंने जो इसका उत्तर देना चाहिए कि संसद में विरोधी पक्ष नेता करके वक्फ अमेंडमेंट बिल, मणिपुर विषय और जो सब्जेक्ट जो देश के थे उसके ऊपर उन्होंने टिप्पणी क्यों नहीं दी, उसका आंसर उन्होंने पहले देना चाहिए। फिर बाद में खुद की रिस्पॉन्सिबिलिटी पहले देखो, बाद में आरएसएस ने क्या करना चाहिए, आरएसएस क्या कर रही है, बीजेपी के क्या, पहले तुम क्या कर रहे हैं इसका उत्तर दो। आखिर सवाल आदित्य नागर ने ये भी कहा कि 26/11 में जो लोग घायल हुए थे उनके परिवार वालों को अब तक कोई मदद नहीं मिली है, ना केंद्र सरकार द्वारा ना राज्य सरकार द्वारा। देखो केंद्र सरकार राज्य सरकार उनको मदद कर रही है, ये भी थे ना, ये भी थे, मुख्यमंत्री थे, ये भी सरकार चला रहे थे, तब क्यों नहीं उनको मदद की? तब आपको किसी ने रोका था क्या? पहला उनको आपने क्यों नहीं दी? जिस जिस लोग घायल हुए, जिस जिस लोगों को उसको तकलीफ हुई है उनको सरकार मदद कर रही है।